हॅपी बर्थडे दीपाली. थँक्यू. ती तुझी मैत्रीण साक्षी ना आली का? ही चमडीगिरी कधी सोडणार आहेस तू? ही ड्रेसिंग मी तुझ्या बर्थडे साठी नाही मारून आलोय. चिकन खाऊन दारू पिऊन तुझ्या बर्थडेला नाचायला मिळेल म्हणून सकाळी उठून माझ्या भागातला सेंटा मारलाय. मला वाटलं की तू माझी खरी मैत्रीण आहेस, तू माझं भलं करशील, तू माझी सेटिंग लावशील. आजकालच्या पोरींना विचारलं तुम्हाला लाईफ मध्ये काय पाहिजे तर ते बोलतात मला एक मेल बेस्ट फ्रेंड हवा आणि तो माझ्या सुख दुःखात सोबत हवा. पण जेव्हा त्याच मित्राची सेटिंग लावायची वेळ येते तेव्हा तुम्ही कुठे गायब होऊन जाता. आणि जेव्हा तुम्ही इंस्टावरती तुमच्या कडक मैत्रिणीसोबत फोटो टाकता तेव्हा त्यांचे नावं मुद्दाम तुम्ही खेचून खाली लपवून ठेवता. कारण की आमच्यासारखे गरीब लोक त्यांना फॉलो नाही करायला पाहिजे. आणि चुकून पण आम्ही तुझ्या मैत्रिणींना फॉलो केलं तर आमची मदत करायचं सोडून तुम्ही त्यांना बोलता या देशाची या चमडी लोकांनी किती वाट लावली. अरे हाट, तुम्हाला काही हक्क नाही आम्हाला चमडी बोलायला. जर तुझ्या पप्पांच्या मैत्रिणींनी त्यांची सेटिंग तुझ्या आईसोबत नाही लावली असती तर तुझ्यासारखी गोंडस मुलगी जन्माला आली असती का? ह्याला बघ, आज सकाळपासून इकडे उभा आहे. हे काय कामधंदा नाही का तुला? चल. ताई, तुमच्यासारख्या पोरींमुळे आपला देश सिंगल होत चाललाय. प्लीज सगळ्यांची सेटिंग लावून त्यांना वाचवा ना. सॉरी दादा, मला माफ करा. माझ्या सगळ्या मैत्रिणी एंगेज. रिक्षा बुधवार पेठ.